नकाशा वाचन म्हणजे काय, की भूगोलामध्ये, पर्यावरणामध्ये किंवा इव्हन आंतरराष्ट्रीय संबंध अभ्यासताना जगामध्ये एखादा जो कॉन्फ्लिक्ट एरिया आहे, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इराण आणि इस्रायल युएसचं वॉर चालू आहे, मग ते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हे न्यूजमध्ये आहे, किंवा निकोबार बेटं जी आहेत, ग्रेट निकोबार बेटं, तर तिथे इंडियन गव्हर्नमेंट एक मोठा इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रोजेक्ट उभं करत आहे. तर ते जे एरियाज आहेत, तर तिथे काही एन्व्हायरमेंटचे इश्यूज रेज होतात. तर असे एरियाज आपण अटलासमध्ये कंटिन्युअसली बघणं आणि त्याला स्टॅटिक मटेरियलशी लिंक करणं हे मॅपिंग आहे. सो मॅपिंग का गरजेचं आहे? कारण युपीएससी मध्ये, इव्हन आता एमपीएससी मध्ये सुद्धा हे सुरू झालेलं आहे, की जे स्टॅटिक मटेरियल आहे, तर त्या स्टॅटिक मटेरियल व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी जे करंट अफेअर्समध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे एखाद्या ठिकाणी वाद होतोय किंवा एखाद्या ठिकाणी नवीन एखादी आपत्ती आलेली आहे, तर तो रिजन आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर विद्यार्थ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं स्टॅटिक मटेरियलला करंट अफेअर्सशी जर तुम्हाला इंटिग्रेट करायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला अटलासची मदत घ्यावी लागते.